नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत आपल्या इयत्ता 6वीतल्या गणित विषयातल्या धडा क्रमांक 5वा दशांश अपूर्णांकातल्या सराव संच 15. तर आज आपण सोडूया सराव संच 15. आता सराव संच 15तला पहिला प्रश्न आहे, चौकटीत योग्य संख्या भरा. आता इथे पाहू शकता आपल्याला 3/5 आहे. आपल्याला या 3 आणि 5ला अशा संख्येने म्हणजेच 5ला अशा संख्येने गुणाकार करायचा जेणेकरून आपले उत्तर येते 10. तर आपल्याला माहिती आहे 5 गुणिले 2 केले तर 10 उत्तर येते. परंतु लक्षात ठेवा, ज्या संख्येने छेदाला गुणले तीच संख्या ही अंशाला गुणणार, म्हणजेच काय 3 गुणिले 2. तर आपलं उत्तर येते 6/10. परंतु आपल्याला याचे उत्तर लिहायचे दशांश अपूर्णांकात. तर 6/10 म्हणजे काय, इथे शून्य किती आहे? एक शून्य आहे. तर बरोबर वरच्या संख्येच्या आपल्याकडे जी संख्या जितक्या संख्या असतील त्या संख्येच्या बरोबर उजवीकडच्या एका संख्येच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह लिहायचे. तर असेच आपल्याला सगळे प्रश्न सोडवूया. तर चला याचे उत्तर आपण पाहून घेऊया. तर मी म्हटल्याप्रमाणे आपण 2ला जर 5ला गुणले तर उत्तर येते 10. तर आपल्याला वरतीही 2नेच गुणावं लागतं. आपलं उत्तर येते 6/10 आणि खाली एक शून्य आहे. याचाच अर्थ काय, उजवीकडची एक संख्या सोडली तर त्याच्या पुढे दशांश चिन्ह लिहा. तर आपलं उत्तर येते 0.6. पुढची संख्या 25/8. लक्षात ठेवा, आपल्याला 8ला कुठल्या संख्येने गुणायचे जेव्हा 1000 उत्तर येईल तर 125 ने. तर ज्या संख्येने छेदाला गुणाल त्याच संख्येला अंशाला गुणवावे लागते. तर उत्तर येते 3125. आता इथे संख्या दशांश. आता या छेदस्थानी बघा किती संख्या आहेत, किती शून्य आहेत. 1 2 3 शून्य आहेत. तर उजवीकडून 3 संख्या सोडा म्हणजे 5 2 आणि 1 ह्या टोटल 3 संख्या जर सोडल्या एकूण तर इथे येते दशांश चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर येते 3.125 असेल. आता 21/2 आहे. आपल्या इथे जर 10 पाहिजे तर 2ला 5नेच गुणले पाहिजे. तर 5ने सुद्धा अंशाला गुणूया. उत्तर येते 105/10. तर खाली जर एक शून्य असेल तर बरोबर उजवीकडची एक संख्या सोडून पुढे दशांश चिन्ह लिहा. तर आपलं उत्तर 10.5 असेल. शेवटी आहे 22/40. आता या दोन्ही संख्येला जर 2ने गुणले तर आपलं उत्तर येते 11/20. मी तुम्हाला म्हटले जर आपल्याला 11/20 आहे म्हणजे आपण कुठल्याही संख्येला 100 मध्ये किंवा 10 मध्ये लिहू शकतो. त्यासाठी ते आपल्याला कळले पाहिजे कुठल्या संख्येने त्याला गुणले पाहिजे. तर 20ला जर गुणायचे असेल तर आपल्याला 100 येऊ शकते जर त्याला 5ने गुणले तर. 20 गुणिले 5 केले तर 100 येईल. तसेच अंशालाही 5ने गुणावं लागेल. तर आपलं उत्तर येतं 45/100. परंतु खाली 2 शून्य आहेत म्हणजेच काय, अंशातले उजव्या बाजूचे 2 संख्या सोडून आपल्या पुढे डावीकडे आपल्याला दशांश चिन्ह लिहायचे, म्हणजे आपलं उत्तर येईल 0.55 असेल. तर हा होता पहिला प्रश्न. आता पाहूया पुढचे प्रश्न कसे आहेत. दुसरा प्रश्न आहे, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजेच काय, आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे 0 मध्ये उत्तर लिहायचं आहे. तर आपलं लक्षात ठेवा, छेदामध्ये 4 5 8 किंवा ज्या काही संख्या असतील तर आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे, आपल्याला याला छेदाला 10 किंवा 100 मध्ये रूपांतर करायचे पहिले. त्यानंतर ज्या संख्येने तुम्ही गुणाल छेदाला जेणेकरून तुम्हाला उत्तर 10 किंवा 100 असे छेदामध्ये उतरेल तीच संख्या आपल्याला अंशालाही गुणायची. आणि मग झाल्यानंतर गुणाकार झाल्यानंतर छेदामध्ये किती शून्य आहेत ते मोजा. तितके शून्य अंशातले संख्या उजवीकडच्या संख्या सोडून डावीकडे दशांश चिन्ह लिहा. तर आपल्याला उत्तर भेटते दशांश अपूर्णांकात रूपांतर. तर चला आपण सर्व प्रश्न एकूण एक सोडूया. इथे पहा 3/4 आहे. तर मी तुम्हाला म्हटले तर आपल्याला उत्तर छेदामध्ये 100 किंवा 10 मध्ये पाहिजे. तर 4ला अशा संख्येने गुणा जेणेकरून उत्तर 100 भेटेल, म्हणजे कुठल्या 25ने. तर 25ने आपण अंशालाही गुणले आणि छेदालाही गुणले. तर 25×3=75 आपलं उत्तर आहे. 75/100. खाली 2 शून्य आहेत म्हणून वर उजवीकडचे अंशातले उजवीकडचे 2 संख्या सोडा आणि त्याच्या बरोबर डावीकडे एक दशांश लिहा. म्हणजे हा पहिला आणि दुसरी संख्या सोडली तर इथे आपण दशांश शून्य लिहिले तर उत्तर आले 0.75. तसेच आपल्याकडे दुसरी संख्या 4/5. तर 5ला जर 2ने गुणले तर आपलं उत्तर 10 येऊ शकते, म्हणजे अंशालाही 2ने गुणावे लागेल. तर 4 गुणिले 2 8 उत्तर आले. तर 8/10 उत्तर आले. आता बरोबर इथे एक शून्य आहे म्हणजे एक उजवीकडची संख्या सोडा आणि त्याच्या पुढे दशांश शून्य लिहा, म्हणजे आपलं उत्तर आहे 0.8 असेल. 9/8 आहे. तर आपल्याला 10च्या गुणाकारातच आपला नेहमी संख्या पाहिजे, म्हणजे 10 100 1000 10,000 अशा. तर 8ला समजा 125ने गुणले तर 1000 उत्तर येईल. तसेच आपल्याला अंशालाही 125ने गुणावं लागेल. तर उत्तर आले 1125. तर खाली किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. तर बरोबर
उजवीकडच्या 3 संख्या सोडा, बरोबर ह्या इथे एक दशांश चिन्ह लिहा किंवा टाका, ठेवा. आपलं उत्तर भेटेल 1.125 असे. आता पुढची संख्या आहे 17/20. तर 20च्या पाड्यामध्ये आपल्याला 100 संख्या येते. जर आपण तिला 5 ने गुणले तर बरोबर अंशालाही 5 ने गुणावं लागेल. तर 85/100 उत्तर आले. आता खाली शून्य आहेत 2, तर बरोबर अंशातले 2 उजवीकडच्या संख्या सोडून पुढे दशांश चिन्ह लिहा डाव्या बाजूला. तर आपलं उत्तर भेटेल 0.85 असेल. आता पुढची संख्या आहे 36/40. तर तुम्हाला पाहिजे ते काम करू शकता. ह्या संख्येला 4 ने गुणले किंवा 4 ने भागले तर काय उत्तर येईल? तर याला 4 ने भागले तर 4 ने जर भागले तर याला उत्तर येते 10. याला 4 ने भागले तर उत्तर येते 9. तर म्हणजे आपलं उत्तर येते 9/10. आणि 9/10 उत्तर आले तर आपल्याला पाहायचे 10 मध्ये किती शून्य आहेत? 1 शून्य. तर बरोबर उजवीकडची एक संख्या सोडून बरोबर डावीकडे एक दशांश चिन्ह लिहा. तर आपल्याला भेटेल 0.9 असेल. पुढची संख्या 7/25. तर 25च्या पाड्यामध्ये 100 येते, तर त्याला 4 ने गुणले तर तसेच अंशालाही 4 ने गुणले तर 28/100 आले. तर शेवटचे 2 शून्य आहेत, तर बरोबर उजवीकडचे शेवटचे 2 संख्या सोडून डावीकडे आपण दशांश चिन्ह लिहिले तर 0.28 उत्तर आले. पुढची संख्या 19/200. तर 200च्या पाड्यामध्ये आपण म्हटले तर 100 नाही येऊ शकत. त्याच्या पुढची संख्या येईल 1000. पण त्यासाठी कशाने गुणाकार करावा लागेल? 5 ने. तर अंशालाही आपण 5 ने गुणले तर उत्तर आले 95/1000. खाली आपल्याकडे संख्या आहेत 4, वरती संख्या आहेत 2. त्यामध्ये पण खाली आपल्याकडे किती शून्य आहेत? 3 अंश शून्य आहेत. खाली आपल्याकडे शून्य आहेत 3. तर आपण एक काम करू, बरोबर या संख्येच्या डाव्या बाजूला अजून एक शून्य घेऊ, म्हणजे आपल्याकडे बरोबर वरती जितके संख्या आहेत तितकेच खाली शून्य येतील. आणि 3 संख्या सोडून उजवीकडच्या 3 संख्या सोडून अंशातल्या बरोबर डावीकडे आपण एक दशांश चिन्ह लिहू, म्हणजे आपलं उत्तर 0.095 असेल. आता पुढचा प्रश्न पहा. खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून लिहा. म्हणजेच काय? आपल्याला संख्येच्या खाली बरोबर 10 किंवा 100 किंवा 1000 अशा संख्या लिहिल्या किंवा छेदस्थानी आपल्याला 10 किंवा 100 किंवा 1000 अशी संख्या लिहायची. ती कशी ओळखायची? तर आपल्याला पहा, हा दशांश उजवीकडच्या किती संख्यांच्या पुढे आहे? तर एका संख्येच्या पुढे आहे. तर बरोबर ही संख्या बिना दशांशाने लिहा, म्हणजे दशांश चिन्ह ठेवू नका. 275 अशी आपण अंशस्थानी लिहू. छेदामध्ये किती संख्या लिहायची? 10 किंवा 1000 ते कशावरून डिसाईड होईल किंवा कशावरून ठरवू? आपल्या किती उजवीकडच्या संख्यांच्या पुढे दशांश चिन्ह आहे. इथे एका संख्येच्याच पुढे दशांश चिन्ह आहे, म्हणजे काय लिहिणार? 275. तर म्हणजे आपण काय लिहिणार? 275/10 असे. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे प्रश्न सोडूयात. ते पाहू शकता, एक दशांश उजवीकडच्या एका संख्येच्या पुढे दशांश चिन्ह आहे म्हणून आपण लिहिले 275/10. इथे पाहू शकता, इथे किती संख्या उजवीकडच्या सोडून आपल्या दशांश चिन्ह आहे? ते 3 संख्या सोडून दशांश चिन्ह आहेत. तर छेदामध्ये एकाच्या पुढे बरोबर तितक्या शून्य लिहा आणि ती फक्त संख्या वरती लिहा, ती म्हणजे 7. पुढे 90.8. तर एका उजवीकडच्या संख्येच्या पुढेच फक्त एक दशांश चिन्ह आहे, म्हणजे 908 आपण लिहू. खाली छेदामध्ये लिहूया 10. कारण जितके उजवीकडच्या संख्येच्या पुढे आपण जितक्या उजवीकडच्या संख्यांच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह आहे तितकीच संख्या आपल्याला छेदामध्ये शून्य लिहायचे. आता इथे 19.15, म्हणजे इथे किती उजवीकडच्या संख्यांच्या पुढे दशांश चिन्ह आहे? तर 2 संख्यांच्या पुढे शून्य आहेत. तर बरोबर ही संख्या पूर्णच्या पूर्ण लिहा बिना दशांश चिन्हाशिवाय. आणि खाली छेदामध्ये 2 संख्यांच्या पुढे दशांश चिन्ह आहेत, म्हणजेच एकाच्या पुढे 2 शून्य लिहा. पुढे 3.12. तर याच्यासारखेच आपल्याला करायचे 312. जसे लिहा 2 संख्यांच्या पुढे शून्य म्हणून आपण लिहिले 100, म्हणजे एकाच्या पुढे 2 शून्य. आता इथे आहे 70.400. तर आपण एक काम करू शकता, नेहमी लक्षात ठेवा, पूर्णांक संख्येच्या डाव्या बाजूला जर तुम्ही शून्य लिहिले तर त्या शून्यांचा काही फरक नाही पडत. तसेच अपूर्णांकाच्या उजव्या बाजूला जर तुम्ही शून्य लिहिले तर त्याचा काही फरक नाही पडत. तर ते तुम्ही शून्य काढून टाकू शकतात. म्हणून आपण उत्तर लिहिले 70.4. आता यापुढे किती संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे? उजवीकडची एक संख्या सोडून पुढे फक्त दशांश चिन्ह आहे. तर आपण काम करूया, ही जशी आहे तशी संख्या आपण लिहिली बिना दशांश चिन्हाशिवाय आणि खाली छेदामध्ये लिहिले 10. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण सराव संच 15 सोडवले, ज्यामध्ये आपण पाहिले कुठल्याही दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात आणि कुठल्याही व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे ते.
परंतु लक्षात ठेवा, हे रूपांतर आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला येणाऱ्या पुढच्या इयत्तांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. चला, आज आपण इथेच थांबूया. या धड्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.